श्रीराम नमस्कार. आज 19 ऑक्टोबर 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 46. आत्मसंयम योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, आत्मसंयम योग. मागील भागात आपण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सोडायला पाहिजे, जीवन जगताना सर्वसामान्य मनुष्यांनी कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे याचा विचार केलेला होता. एकाने प्रश्न विचारला असा होता की जे निरूपण तुम्ही करता ते भगवद्गीतेमध्ये तसं उदाहरणं किंवा हे याच्यामध्ये देत नाहीत किंवा दिलेले नाहीत. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे भगवद्गीता ही देववाणीमध्ये, प्राकृत भाषेमध्ये आणि बऱ्याच जणांनी लिहिलेली आहे किंवा त्यांच्या जसं आकलन झालंय त्याप्रमाणे लिहिले गेलेले आहे. आणि एखादी गोष्टी एका ओळीमध्ये सारांश, जसं म्हणतो की गोष्ट पूर्ण सांगायला लागते, पण सारांश जो शेवटचा एका ओळीत लिहिलेला असतो, तर त्या सारांश म्हणजे शीतावरनं भात ओळखणं थोडक्यात. पण ह्या योगामध्ये जो अर्जुन आहे, जो पार्थ आहे, त्यांनी श्रीकृष्णाकडे विनंतीच ही केलेली आहे की सर्वसामान्य माणसांना कळेल अशीच भाषा हवी, मला कळेल असं हवं. ज्ञान हे कधीही उत्तम दर्जाचं असलं तरी ते जर समोरच्याला कळलं नाही तर त्या ज्ञानाला आपण समोरच्या व्यक्तीला पुरेपूर देऊ शकलो नाही, ह्याचं वाईट कर्म म्हणून फळ सांगणाऱ्याच्या नशिबात पडतं. म्हणजे गंमत बघा, एखादा सांगायला जातो की मला अमुक गोष्टीचं अमुक विषयाचं ज्ञान आहे, पण ते समोरच्याला जर कळलंच नाही तर त्याचा दोष सांगणाऱ्याला लागतो. आणि हा दोष भगवद्गीता जेव्हा भगवंतांनी सांगितली, सगळा प्रवेश ह्या त्याचं पूर्ण भगवंताचा अवतार संपला आणि लक्षात आलं की मी सांगितलं आहे पण कळलं नाहीये. मग जी सांगितलेली गोष्ट आहे, मुळात आहे, समोर आहे, पण जी प्राप्त होत नाही, प्राप्त असून प्राप्त न होणं म्हणतात. मग ज्ञानेश्वरांचा अवतार झाला. ज्ञानेश्वरांनी ती सोप्या भाषेत करून सांगितली, देववाणीत करून सांगितली. देववाणी माऊलींची, नाहीतर संस्कृत भाषा ही देववाणी, पण माऊलींच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितली, मराठी भाषेमध्ये सांगितली, सोपं करून सांगितलं. जसं माऊलींनी महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्रातल्या संतांमध्ये माऊलींचं नाव घेतलं जातं की ज्ञानेश्वरी असेल, तसं इतर राज्यांमध्ये सुद्धा बरेच संत आहेत की ज्यांनी भगवद्गीता त्याच्या अनुषंगाने सांगितली, पण अवतार रूपी हे माऊलींनी घेतलेलं आहे. मग इथं भगवंतांनी हा आत्मसंयम योग सांगताना हा मांडला गेलेला आहे की ऐकणाराही तेवढाच हुशार पाहिजे किंवा त्याला आकलन असलं पाहिजे, त्याचा स्वतःचा अभ्यास असला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने भगवंतांनी सांगणं प्राप्त असतं. भगवंतांनी किंवा जो सांगतो त्यांनी प्राप्त असतं. इथं ज्या व्यासपीठावर कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्राच्या अर्जुन कृष्णाला जे प्रश्न विचारत होता आणि कृष्ण त्याला जसं मागील भागात सांगितलं की मनामध्ये आपल्या द्वेष असो, चिंता असो, एखादा विचार उत्पन्न झाला तर त्याच्यात अडकून न बसता त्यातनं मोकळं होणं गरजेचं आहे, हे जसं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. तसं जो पार्थ संन्यास हा मी स्वीकारून सगळ्यातनं बाजूला पडतो. संन्यास म्हणजे आता जसं सांख्य योग किंवा नंतरच्या योगात सांगितलं की वनात जातो, तो संन्यास नाही, ज्ञानाचा संन्यास. कारण ज्ञानाचा संन्यास असणं खूप महत्वाचं आहे आणि तो कळणं महत्वाचं आहे.
मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू तुझ्याकडे जे आहे हे तू मोकळं कर. मग अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की माझ्याकडं असं काय काय आहे की मी ते मोकळं करायला पाहिजे. मग भगवंत सांगतात की विचार ही मनुष्याच्या देहामध्ये असलेली सर्वात मोठी गोष्ट आहे की ती मोकळी होणं गरजेचं आहे. आज तुझ्या समोर हे भीष्माचार्य आहेत. भीष्माचार्य हे यांना मी कसं मारू आणि हे काय विचार करतील ह्याचा विचार जर तू करत बसलास तर जे कर्मासाठी तू इथं आलेला आहेस हे कर्म तू विसरून जाशील. जे द्रोणाचार्य जे तुझे आचार्य आहेत हे माझे आचार्य द्रोण हे माझे शिक्षक आहेत. त्यांनी मला धनुर्विद्या शिकवलेली आहे आणि मी त्यांच्यावरती बाण कसा उगारू हा जर विचार तुझ्या मनात आला तर तू ही तुझ्या हातनं घडणारं विपरीत कर्म आहे. कारण जेव्हा शिकवलं जातं तेव्हा त्याचा उपयोग हा योग्य मार्गासाठी केला जातो. आणि आज तू ज्या स्थळी उभा आहेस तो धर्मस्थापनेसाठी आणि धर्मासाठी उभा आहे आणि तुझे गुरु हे अधर्माच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांचा विचार तू मनातनं काढणं गरजेचं आहे. मग इथं होतं कसं की आपण आपल्याला जे मनाला पाहिजे त्याच म्हणजे मानसिक अवस्थेत मनुष्य कायम जगत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादं लहान मुलाचं उदाहरण घेऊ आपण की त्या बाळाचा जन्म होतो आणि मग असं एक धरू की त्या मुलाचे आई वडील डॉक्टर आहेत किंवा आई डॉक्टर आहे वडील इंजिनियर आहे आणि मग जन्म झाल्या झाल्याच त्याच्याबद्दल बोलणं सुरू होतं की अगदी आता ह्याला सुद्धा म्हणजे मोठं केल्यावर आई म्हणते डॉक्टर करणार वडील म्हणतात इंजिनियर करणार. म्हणजे ज्ञानाचं कुठलंच अक्षर त्याला त्यांनी स्वीकारलेलं नसतं माहीत नसतं. अशा अज्ञानी जीवावरती तुम्ही पहिल्या दिवसापासून लिखाण सुरू करता. भगवंतांनी अर्जुनाला सांगताना सांगितलं की मनुष्याचा उत्पन्न होणारा ध्वनी हा सुद्धा शस्त्रापेक्षा जास्त काम करतो. म्हणून नंतर आपण जे म्हणतो ना की शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा. मग तसं बोलून की आता हा होणार मग ती आई त्याला म्हणते की बघा मग ते खेळ त्याचे लहानपणीचे खेळ हे त्याला इतर द्यायचे नाहीत. मग त्याला डॉक्टरचं ते किट आणून द्यायचं. मग ते इंजिनियर बाप त्याला जसं त्याला लहानपणी तो विचार करत असतो तसं त्याला काहीतरी आणून द्यायचा प्रयत्न करतो. त्या मुलावरती घडवलं जातं. त्या मुलामध्ये ते शिकवलं जातं की तुला हेच करायचं आहे. आणि जस जसा तो मोठा व्हायला लागतो तोपर्यंत आई वडील तेवढं लक्ष देत नाहीत. आणि ज्यावेळी माझा मुलगा हुशार आहे हे आई वडिलांना कळतं की नाही हा हुशार आहे बरं का, त्या क्षणी त्याचं मूल्यमापन करणं सुरू होतं. मग ह्याला कुठल्या शाळेत घालायचं, मग एसएससी मध्ये शिकवायचं का सीबीएसई मध्ये शिकवायचं. त्या देहाला काहीच माहित नसतं सीबीएसई म्हणजे काय आणि एसएससी म्हणजे काय. आई वडिलांना तेव्हा कल्पना सुद्धा नसते की ज्या आपण बाजूला शास्त्राच्या बाजूला ह्या मुलाला ढकलतोय याच्यासाठी माझा मुलगा तयार आहे का नाही अनुमान आई वडील लावतात. कुठल्या बाजूला आता तर काय ती जसं म्हणतात ना की काही संस्थांमध्ये त्याचं परीक्षा घेतली जाते की तुमचा मुलगा कुठल्या बाजूला जावा कल कुठल्या बाजूला आहे ते काढलं जातं. पण इथं लहानपणापासून आई वडील त्याच्यावरती सांगितलं जातं त्यांना की तू ह्या बाजूला जायचंय आणि तू असंच शिकायचंय आणि मग त्याच्यावरती पहिल्या दिवसापासून मानसिक ताण देणं सुरुवात होतं की तुला उत्तम मार्क मिळायचे मग तू हे करायचं नाहीये हे खायचं नाहीये किंवा आई सांगेल तेव्हा तू 4 वाजता लाडू खाल्ला पाहिजे काय ते बोर्नव्हिटा प्यायला पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या होणं गरजेचं असतं. मुलाला जगण्याचा अधिकार किंवा त्या मुलाला जे मूल असतं त्याला काही कळत नाही. त्याला एवढंच माहिती असतं त्या क्षणी की आई करते ते योग्य करते मला 4 वाजता खायला देते
अमुक करते, मग तू दंगा करू नकोस, तुझं डिसिप्लिन चांगलं पाहिजे. हल्ली शाळांमध्ये प्रचंड झालेलं आहे. हल्ली शाळांचं आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं वाकडं झालेलं आहे. शाळेमध्ये टिकल्या लावून यायची नाही, शाळेमध्ये बांगडी घालून यायची नाही, वेणी घालून यायची नाही. आणि आपण अगदी हसत खेळत आपल्या मुलांना चांगले मोठे इंग्लिश मीडियम करून पाठवतो. संस्कारच देत नाही. त्यांचं मन काय आहे, त्यांना काय आहे, त्यांना कुठं, जसं पक्षीचं असतं त्याला कुठं भरारी घ्यायची हा विचार आपण करत नाही. आपण आपले विचार त्याच्या मनावर थोपटत असतो. ह्याला काय वाटतंय, आणि मग आपण म्हणतो त्याला काय कळतंय, त्याला काही कळत नाही. मग त्याला जर कळत नसेल तर मग तो पहिला कसा येतो, तो वर्गामध्ये उत्तम मार्क कसे कमवतो, आणि ते कमवलेले मार्क किंवा त्या केलेल्या विषयाचा अभ्यास त्याला जीवनामध्ये 10% उपयोगी पडतो, पण बाकीच्या विषयांचं त्याला कळतच नाही की आपल्याला काय करायचं आहे. आज आपण कित्येक जण असे आहोत की आपण पहिली दुसरी मध्ये काय शिकलो तर आपल्याला आठवणार नाही, पण 2 x 2 4 होतं एवढं मात्र आठवेल. म्हणजे गणिती आठवतं, अचूकता आठवते, बाकी गोष्टी आठवत नाहीत की साधारण काय धडा होता, काय होतं. मग त्या मुलाला तुम्ही त्या बाजूला ढकलता आणि त्याचं स्वातंत्र्य हे आई वडिलांच्या ताब्यात येतं, आणि तो मुलगा एक जसं किल्ली देणारं खेळणं असतं तसं त्याला बनवलं जातं की तुला या अनुषंगाने जगायचंय. अनुशासन तुझं असतं. लहानपणापासून त्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या घे, मग तू अमुक घे, हे लहानपणापासून सांगितलं जातं. त्याला कुठं मोकळीक नसते. हे उदाहरण नाहीये, हे भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. तू काय शिकलायस? म्हणजे अर्जुनाची अवस्था त्याच मुलासारखी झाली की तू 10वी नंतर अमुक साईडलाच तू प्रवेश घ्यायचास, त्याला काही किंमत नसते. तू हे घे, तुला त्याच्यात तू मग एवढेच पैसे कमव, मग तू अमेरिकेला जा, मग तू तिथं कर, आणि मग नंतर आई वडील बोंब मारत बसतात की मुलगा अमेरिकेला गेला आणि आता आम्हाला विचारत नाही. कारण झाड तुम्ही लावलेलं आहे, त्याला संस्कार नाहीये, त्याला भावना नाहीये, त्याला माया नाहीये, हे तुम्ही त्याच्यामध्ये पेरल्यानंतर रुजवलेलं आहे. हे आजचं जग आहे, हे भगवद्गीतेसारखं आहे. पण मग हे अर्जुनाला भगवंताने अगोदरच सांगितले, अर्जुन तुझं तुझं शिक्षण काय, तू काय शिकलेला आहेस? तुझ्या मनामध्ये जर ह्या समोरच्या माणसांबद्दल आज प्रत्येक जण स्वार्थाने विचार करतो आहे, त्यांनाही त्याच शिक्षकांकडनं म्हणजे त्याच गुरूंकडनं धनुर्विद्येचं शिक्षण अर्जुनाने घेतलं तर त्याच्याकडनंच इतरांनी पण घेतलं होतं विद्येचं, पण प्रत्येकाची वैचारिकता वेगळी आहे. मग मनुष्य हा जोपर्यंत आपल्या देहामधले विकार बाजूला टाकत नाही तोपर्यंत मनुष्य हा उत्तम कर्म करू शकत नाही आणि त्यातनं संन्यास प्राप्त करू शकत नाही. जर जर तिथं म्हटला तर तो फक्त संजयाला क्षणोक्षणी विचारत असतो की माझ्या मुलांचं काय झालं, तिथं काय घडतंय, माझी मुलं काय करतायत, आणि पांडवांची माझ्या भावाची मुलं काय करतायत नाही विचारत, पांडव काय करतायत विचारतात. आपलं पहिल्यांदाच एकदा झालं होतं. पहिलंच भगवद्गीतेची सुरुवातच अशी आहे की माझे घरातले म्हणणारे त्यांनी पांडवांची मुलं काय करतायत, पंडूची मुलं काय करतायत असं विचारलं होतं. पहिल्याच कडव्यामध्ये त्यांनी वेगळं म्हणजे बाजूला काढलं होतं. म्हणजे धृतराष्ट्राची वैचारिकता काय होती? धृतराष्ट्राची वैचारिकता एवढीच होती की राजा मीच व्हावं, माझ्या मुलाला सगळं मिळावं, बाकीच्यांना काही मिळू नये. म्हणजे आपण म्हणायचं की मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण कृती काही नाही. मग धृतराष्ट्र किती वेळा आपण म्हणतो किंवा म्हणालेला आहे की मी निर्बल आहे, माझ्या मुलापुढे माझं काही चालत नाही, पण सिंहासनावर तू बसलेला आहेस, तू निर्णय घेऊ शकत होतास, पण त्यांनी तो घेतला नाही. पण भगवंतानी हा विषय संयम मध्ये सांगताना आपण अशा पद्धतीने घ्यायचा आहे की हा विचार जर तू तेव्हा बाजूला काढला असता धृतराष्ट्राने, नाही मी यांना 5 गावं देणार, तर युद्धाचा प्रसंग आला नसता. पण मोह अडकला, आणि मोह कशाचा अडकला तर 5 गावांचा नाही तर पुत्र मोह अडकला. मुलांनी केलेली चुकीच्या कृतीला अनुमोदन दिलं.
मग जर माहिती होतं की समोर विनाश आहे, त्याच्यामुळे भीती उत्पन्न झाली. हे जीवनाचं सार सांगायचा प्रयत्न करतोय. कसं घडतं? धृतराष्ट्राच्या मनामध्ये क्षणोक्षणी भीती होती, माहिती होतं समोर भगवंत आहे, सोपं नाहीये काम. 100 वेळा 5 का 7,000 युद्ध अर्जुनाने त्याच्या अगोदर जिंकलेली होती एकट्याने. म्हणजे एवढं मोठं त्याचं कार्य रेकॉर्ड असताना, त्याच्या बरोबर त्याचा रथाचा सारथी हा भगवान श्रीकृष्ण असताना, ओळख असताना, या माणसाला मनामध्ये भीतीची चिंता उत्पन्न होणं हे साहजिकच होतं, पण मोह सुटत नव्हता. असं त्याच्या तोंडात आलं नाही की नाही दुर्योधना तुझं चुकतंय, तू देऊन टाक, मला वाटत नाही की आपण याच्यात पुढे जावं, त्या 5 गावांच्या मुळे आपलं काही अडत नाही, हे मुखातनं धृतराष्ट्राच्या आलं नाही. म्हणजे कर्म आपण मनुष्य करताना आपण बोलतो वेगळं, आणि कर्म करायची क्रिया करायची वेळ येते तेव्हा वास्तविक ती क्रिया घडत नाही, हे दुर्दैव असतं. आपण म्हणतो आम्ही करतो, पण क्रिया घडत नाही. आणि भगवंत इथं अर्जुनाला तेच सांगतायत की एखाद्या गोष्टीचा विचार करणं पण ते सोडणं, अर्जुना ही गोष्ट जमाला पाहिजे, तेव्हा आत्मसंयम हा चा खरा अर्थ आपल्याला कळतो. देहामध्ये असलेले जे आचार विचार आहे जोपर्यंत सोडलंच नाही, एखाद्या भांड्यामध्ये जर गढूळ पाणी असेल, ते पाणी जर ती मलिनता असलेलं पाणी तुम्ही जर फेकलं नाहीत, तर उजव्या हातात शुद्ध जल असलं तरी तुम्ही त्याच्यात ते भरू शकणार नाही. म्हणजे उत्तम विचार जरी असले तुमच्या बाजूला, तुम्ही उत्तम ज्ञान घेत असला, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन ऐकत असला, वाचत असला, उत्तम सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या बाहेर बाह्य अंगापर्यंत येऊन थांबलेल्या आहेत, पण ज्या तुम्हाला देहामध्ये स्थित करायच्या असतील तर देहामधली मलिनता पहिली बाहेर काढणं गरजेचं आहे, ते भांड मोकळं करणं गरजेचं आहे. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात की वैचारिकतेची मलिनता तू बाजूला काढ. हे जे समोर आहे ते सगळे स्वार्थी आहेत. ज्यांना तू तापश्री म्हणतो ते सुद्धा भीष्माचार्य स्वार्थी आहेत. आज माझं दर्शन भगवंताचं दर्शन होतं, मी समोर आहे, तसाही देह ठेवायचा आहे, ते जेव्हा मनात आणतील तेव्हाच तो देह ठेवला जाणार होता, त्यांचा वध करणं शक्य नव्हतं. पण केवळ भगवंताची, म्हणजे ह्याच्यामध्ये भगवंताची प्राप्ती करताना सुद्धा जर स्वार्थ असेल तर ती भगवंताची प्राप्ती होत नाही. मग भगवान हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की त्या ताच्छ्रींमध्ये सुद्धा स्वार्थ आहे. आचार्य द्रोण यांच्यामध्ये सुद्धा स्वार्थ दडलेला आहे. ते स्वतःचा विचार करतायत, त्यांच्या मुलाचा विचार करतायत, अश्वत्थामाचा विचार करतायत, आणि माझा शिष्य कसा उत्तम लढतोय, म्हणजे तू माझा ज्याच्यावरती माझा जीव आहे असा माझा शिष्य अर्जुन म्हणजे तू कसा उत्तम लढतोयस आणि धनुर्धर आहेत याची परीक्षा घ्यायला ते समोर उभे आहेत. आणि ह्याच्यात त्यांचा स्वार्थ अडलेला आहे की हा तू जर चुकलास तर त्यांची मानहानी होणार आहे, की हा द्रोणाचार्यांचा शिष्य, या स्वार्थापोटी ते समोर आहे. दुर्योधन समोर जो उभा आहे त्याला काहीच द्यायचं नाही, तो मत्सरापोटी उभा आहे. हा जो शकुनी उभा आहे याला स्वतःच्या कौटुंबिक गोष्टींवरती जो घात झाला, त्यांचं कुटुंब संपलं, त्याचा बदला घेण्यासाठी हा त्याच्या स्वतःच्या भाच्याला अनुमोदन देतोय आणि बघतोय की यांच्या कुलाचा नाश कसा होईल, हे बापाला दिलेल्या शब्देचं आणि वचनाचं पालन तो करतोय. म्हणजे हे किती स्वार्थी आहे. आणि अशा हा कर्ण ज्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, हा उत्तम ज्ञानी आहे, उत्तम दानी आहे, पण तो ते दान देऊ शकत नाहीये ज्याच्यामध्ये धर्म लपलेला आहे. काय गंमत बघा. कर्णामध्ये कुठं दानशूर कर्णच होता, पण भगवंतानी जेव्हा विदुराच्या घरनं बाहेर पडताना सांगितलं की तू असं असं त्यांचा भाऊ आहे आणि ते दान मागितलं, तर तिथं हा कर्ण देऊ शकला नाही, कुंतीला देऊ शकला नाही. त्यांनी कुंतीला असं सांगितलं की तुझे 5 मुलं जिवंत राहतील,
आपण हे ऐकलेलं आहे आधी. पण ते तो शब्द देऊ शकला नाही. त्याचं कारण असं मनामध्ये असलेला अर्जुनाविषयीचा मत्सर आणि आपल्या नको त्या गोष्टींमध्ये आपल्या मित्राला दिलेलं अनुमोदन. पार्था लक्षात ठेव, जीवनामध्ये तुम्ही ज्यांना मदत करता, ज्यांना अनुमोदन देता, ज्यांना पुढं ढकलता, ती व्यक्ती त्या लायकीची, त्या योग्यतेची आहे की नाही हे सुद्धा आत्ताच्या जीवनामध्ये कळणं आणि त्या अनुषंगाने वागणं गरजेचं आहे. हे भगवद्गीतेमध्ये श्लोकांद्वारे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय. मोकळं करायला शिक. देहामध्ये मोकळं होणं गरजेचं आहे. भगवंत तेव्हा तुझ्या देहामध्ये वास करू शकतो, तेव्हा देहामधल्या तुझ्या आशा अपेक्षा पूर्ण होतील. आपण सकाळी उठल्यापासून किती अपेक्षा करत असतो की आज आम्हाला इकडे जायचंय, मला आज माझ्या नाश्त्यामध्ये मला हे खायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, मंदिरात पण जायचं आहे, संध्याकाळी आज आता दिवाळी चालू होईल, आता तिथं देवाजवळ दिवा लावायचा आहे. ह्याच्यामध्ये कुठेही भगवंत नाहीये, ह्याच्यामध्ये फक्त मी आहे. भगवंताला स्थानच नाहीये. भगवंत बाहेर उभा आहे. अर्जुना, भगवंता बाहेर उभा आहे. हे सांगतंय कोणतं? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला. भगवंत बाहेर उभा आहे पण आत येत नाहीये. प्रसंग डोळ्यासमोर आणा. गोंधळलेल्या अवस्थेमध्ये अर्जुन उभा आहे, ज्याच्या मनामध्ये अनंत विचारांचे विकार जडलेले आहेत आणि बाहेर भगवंत आहे. ते विकारच अर्जुनाने बाहेर काढले नाही तर भगवंत त्या देहामध्ये प्रवेश कसा करणार? आणि हे भगवंतच त्याला सांगतोय की बाबा रे, मला तुझ्यात यायचं असेल किंवा तुला माझ्यात यायचं असेल तर तुझ्या देहामधले वैचारिकतेतले विकार बाजूला काढ तू पहिले. अर्जुनाला कळत नव्हतं. अर्जुनाला ही गोष्ट लक्षात येत नव्हती की अरे कृष्णा, तू जे सांगतोय ते सगळं बरोबर आहे, पण ह्या गोष्टी प्रत्येक सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये जगताना सहज आलेल्या आहेत, याची निर्मिती तू केलेली आहे. मग श्री भगवान त्यांना म्हणतात की निर्मिती केलेली प्रत्येक गोष्ट आपण घेतलीच पाहिजे असं नाहीये. एखादं जनावर चराला जाताना त्याला जेव्हा कळतं की ते गवत मला खाण्यासारखं नाहीये तर ते तिथं घुटमळत बसत नाही, तसं ते पुढे जातं. मग तुला मनुष्य हा कायम वासनेच्या आहारी गेलेला असतो. मला अमुक खायला मिळत नाही, या खाण्याच्या वासनेमध्ये तो अडकतो, तो सुटत नाही, त्यातनं सुटला पाहिजे. मी माझ्या मनाप्रमाणे उत्तम करणार, मी माझ्या मनाप्रमाणे माझ्या मुलाला तयार करणार, मग त्याला मी असं शिकवणार. त्याच्या जीवनाची घडी बसवायचं काम त्याचे आई वडील करतात, पण मुलाच्या मनावरती जो परिणाम होतो त्याला तेच आई वडील जबाबदार असतात. आई वडिलांनी केलेल्या भगवंताची सेवा मुलांनीच तीच केली पाहिजे. हल्ली हा पालकांचा अट्टहास असतो की यांनी मी घरामध्ये अमुक महाराजांचं नाव घेतलं तर मुलांनी तेच घेतलं पाहिजे, त्याचं स्वतःचं अस्तित्व नाही. त्याला काय पाहिजे हे आपण विचारत नाही की तुला काय पाहिजे, तुला वाटतं का घ्यावंसं? आधी घ्यावंसं वाटतं का हा प्रश्नच मुळात येत नाही. घेतलं पाहिजे हे बंधन आहे. मग भगवंत सांगतायत अर्जुना, ज्या मनावरती मनुष्याच्या बंधन असतं ती व्यक्ती रित होऊ शकत नाही. कारण बंधन आलं की प्रश्न उत्पन्न होतात आणि ते प्रश्न जे आहेत हे त्याच्यामध्ये मनुष्य फसत जातो, चिखलामध्ये अडकत जातो. त्या देहाला कळत नाही की मला नको आहे तरी माझ्यावर हे लादलं जातंय, पण तो काही बोलू शकत नाही. हे दुर्दैव आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला जगताना कळणं गरजेचं आहे की आत्मसंयम म्हणजे काय, संयम कुठं ठेवला पाहिजे. तर आपल्या रोजच्या जीवनात संयम ठेवणं गरजेचं आहे. जसं भगवंत अर्जुनाला सांगताय, तू फक्त तुझ्या वैचारिकतेने मोकळा हो. साधन असणं आणि साध्य असणं याच्यातला फरक त्यांनी सांगितला. साधन आहे पण ते साध्य कसं व्हावं, भगवंत कसा साध्य होतं, म्हणून त्या मागं एका बहुतेक राजाचं उदाहरण सांगितलं होतं, परत सांगतो ऋषींचं. कशी याचा शंकराला बेल वाहतात, त्याचा ढिगारा करून बसलेले असतात आणि यज्ञ चालू असतो त्या ऋषींचा, आणि एक मंत्र म्हणायचा
एक पान टाकायचं, एक मंत्र म्हणायचा, पान टाकायचं, असं ते करत असतात. आणि एक राजा, त्याला तहान लागते म्हणून भटकत येतो, तर नेमकं या ऋषींच्या आश्रमात येतो आणि बघतो काय करतायत ते. एक बिल्वपत्र घेतात, त्याच्यात एक बिल्वपत्र घेतात, मंत्र, आणि त्याला विचारतात तुम्ही काय करताय. म्हणजे साधना करतोय. कसली साधना? महादेवाला प्राप्त करून घ्यायची साधना करतोय असं ठरवलेलं आहे. 1 कोटी बिल्वपत्र वाहिली ह्याच्यामध्ये, की ह्या कुंडातनं महादेव साक्षात बाहेर येणार आहेत, आणि ते नाही आले तर मी मी स्वतःच त्याच्यामध्ये आत्मदहन करणार आहे. राजा म्हणतो मग तुम्हाला जर आत्मदहनच करायचं असेल तर बिल्वपत्र 1000 कोटी करायची वाट कशाला बघताय, अगोदरच तुम्ही त्याच्यात उडी मारा. साधना तीच असावी जी साध्य करताना साध्य काय करतोय त्याच्याशी आपण, त्या शक्तीशी किती एकरूप होतोय हे जेव्हा मनुष्याच्या लक्षात येतं, आणि हे केलेलं साध्यसाठी साधना ही भगवंताच्या लक्षात येते एकरूपतापणा, तेव्हा भगवंत प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. नुसती साधना करून उपयोग नसतं. मी दिवसभरामध्ये 1000 माळा करतो, 108 करतो, संध्याकाळी स्नान करतो, कपाळावरती कुंकू लावतो. डॉक्टर तर कायम म्हणायचे कपाळावर जो माणूस ते हे लावतात ना, तो नाटकीच माणूस असतो, की त्यांचं अगदी ठरलेलं वाक्य होतं. कशाला पाहिजे म्हणले, गंध कुठं आणि कुंकू कुठं म्हणले. अरे ज्याचा गंधच नाही ते कसं लावता तुम्ही. शब्द बघा कसा फिरतो. जसा गंधच नाही तेच गंध तुम्ही माथ्यावर लावून फिरता, आणि कुंकू कशाला लावता. त्यांनी कायम सांगितलं की जे आलं ना की ह्या माणसाची जास्त जरा हे बघावं, की हा माणूस पहिला काय तर हा फसवाच आहे, हा फसवाच आहे. गरजच लागत नाही, कशाला पाहिजे ड्रेपरी. कपाळावरती जर लिहिलेलं आहे स्वच्छ कपाळ पाहिजे, आणि स्त्रीचं स्वच्छ कपाळ नसावं, त्याच्यावर कायम कुंकू हवं. ह्या जर 2 गोष्टी जर पाळल्या तर आपली संस्कृती खूप पुढे जाईल. सोडून द्या तो भाग याच्यात. आणि राजा इथं तर त्यामध्ये म्हणतो की तुला करच काय, साधना करताय ऋषी महाराज पण साध्य होताना दिसत नाहीये, आणि ज्याच्यासाठी तुम्ही अट्टहास करताय त्याच्याशी तुम्ही व्यवहार करताय. मी 1 कोटी वाहीन, नाही झालं म्हणजे मी 1 कोटी वाहिल्यानंतर तू प्रगटच महादेवा व्हायला पाहिजेस. आपण म्हणतो ना 33 कोटी जप केला स्वामींचा, 3 कोटी केला, आता स्वामी मला प्रसन्न होतील. कशासाठी? तुम्ही 33 केला, 66 करणारे पण आहेत. साधना किती करा पण ती जे काय तुम्ही साध्य करताय, ती साध्य करताना त्या तत्वाचे नियम काय आहेत हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत साध्य होत नाही. आणि हे भगवंत इथं अर्जुनाला सांगतोय की ज्याच्या पाठीमागे तू लागलेला आहेस ते साधनेने लागलेला आहेस का. तुला तू बाण हातात घेतला, त्याच्यामध्ये त्या शस्त्रामध्ये त्या देवतेचं वास्तव्य त्याच्यामध्ये असणं ही तुझी साधना झालेली आहे. पण ते साध्य करताना जर तुझ्यामध्ये साशंकता असेल तर ती देवता त्या शस्त्रामध्ये जागृत अवस्थेत येईल का. हे तुझ्या गांडीव तुझ्या खांद्यावरनं गळून पडलं याच्यावरनं कळतंय की तुझी मानसिक अवस्था काय आहे. कारण तू आज सगळं धरून बसलेला आहे, तुला मोकळंच व्हायचं नाहीये, तुला बाहेरच पडायचं नाहीये. मग राजा इथं जसं म्हणतो की ठीक आहे तुम्ही मला 4 पानं द्या, तुम्ही जी साधना करताय मी उलट करतो, मी आधी साध्य करतो. साधना किती करावी हे ठरलेलं असतं, त्याच्यापेक्षा साधना करताना एकरूपता किती आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं. नाही तर लिहिलेलं असतं अगोदरच संतांनी सांगितलं असतं, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी नाही तासभरी त्यांनी करून दिलं असतं की इथं एक तासाचं गणित आहे, त्या तासाशिवाय भगवंत पांडुरंग हा आपल्याला प्राप्त होणार नाही. पण त्याच संतांनी सांगितलं क्षण कर, एक क्षण कर. म्हणजे साधना करायची असेल तर ती क्षणात करणं गरजेचं आहे, तर लगेच साध्य होतं. त्यात तुझी तत्वाशी एकरूप झालं तर. आणि मग तो राजा 4 पानं घेतो, ऋषीनं विचारतो मंत्र काय म्हणू. बघा मंत्रही माहित नसतात, तुम्ही म्हणतात तेच मी म्हणतो, आणि 4 मंत्र म्हणतात.
तो एक मंत्र म्हणतो, एक पान टाकतो, दुसरं म्हणतो, दुसरं टाकतो, 4 वेळा म्हणतो. 4 वेळा म्हटल्यानंतर भगवान शंकर थोडेच आतनं बाहेर येणार आहेत, ते काहीच येत नाहीत. म्हणतो ठीक आहे, साधना केली मी, पण साध्य झालं नाही. पण माझी प्रखरता आहे, व्हायलाच पाहिजेत. उडी घालता, उडी मारतो तो राजा त्या कुंडामध्ये उडी मारतो, त्याबरोबर भगवान शंकर त्याला खालनं हाताने घेऊन वर येतात आणि ऋषींनाही त्या शंकराचं, महादेवाचं दर्शन घडतं. ज्ञानेश्वरी सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये हे उदाहरण दिलं गेलेलं आहे. पण हे आपण काय ह्याच्यातनं स्वीकारायचं आहे की आपण ज्याची साधना करतो, एकरूपता ज्याच्याशी होतो, त्याची ओळख होण्यासाठी तुम्हाला साध्य असणं गरजेचं आहे. साध्य असेल तेवढी साधना करा. साधना तेवढीच करावी जेवढं साध्य होणार आहे. मुलगा हुशार आहे, 5वीत पहिला आलाय म्हणून 10वीचा अभ्यास तो करू शकत नाही. आणि 10वी झाल्यानंतर 10वीत तो बोर्डात आला म्हणून त्याचे 5वीचे मार्क आपण म्हणतो का की 5वीत कमी पडले होते म्हणून बोर्डात आला, तर नाही. आणि कायम लक्षात ठेवायचं, युद्ध कोण खेळलं ह्याच्यापेक्षा युद्ध कोण जिंकलं हे महत्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी मोकळं होणं गरजेचं असतं. तुम्ही एखादी गोष्ट साध्य कशी करता, भगवंत अर्जुनाला सांगतोय, हे यांच्याशी लढायचं जर असेल तर तुला त्या शक्तीला स्वीकारणं गरजेचं आहे. त्या तुझ्या देहामध्ये असलेल्या शक्तीचं तुला ओळख होणं गरजेचं आहे. ती ओळख जर ज्या क्षणी तुझी होईल त्या क्षणी तुला कळेल की माझ्याकडं काय आहे आणि मी आत्ता बघतो काय आहे. मनुष्यामध्ये अतिशय हुशार माणसं असतात, शिकलेली अतिशय असतात, पण अहम असतो, उपयोग होत नाही. आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना जर समोर जाऊन तुम्ही जाऊन भीमरूपी म्हणलात तर त्यांना ह्याला मारुतीचं स्तोत्र म्हणतायत हेही कळत नाही. भगवंतांनी कसं केलंय बघा. हुशार माणसांच्या समोर साधना ठेवली आहे आणि त्याला सांगितलंय की तुला 12 तास काम करायचं आहे. साधं नाही, 12 तासाचं काम केलं तेव्हा तुझ्या खात्यामध्ये पगार पडणार आहे. आणि इथं डायरेक्ट साध्य, हात पुढं केला की जसं असेल ते स्वीकारायचं आहे. जसं असेल तसं स्वीकारायचं आहे. भिकाऱ्याला चॉईस असतो का? तुम्हाला 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, तुम्ही जे देतात तो स्वीकारतात, ते आनंदाने स्वीकारतो. त्याच्या चेहऱ्यावरती निर्विकारपणा नसतो. आपल्याला पगार लाखोनी असून आपल्या चेहऱ्यावर निर्विकारपणा असतो, कारण आपल्याला भौतिक गोष्टींची भूक जास्त असते. माझ्या घरामध्ये आता दिवाळी आहे, मग आपल्याला एसी खरेदी करायचा आहे, टीव्ही खरेदी करायचा आहे, ही भूक आहे. आणि रस्त्यावरच्या माणसाला आपण जाताना एखादा थांबला, त्याला माहित नसतं भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण आहे, कुठलं देऊळ कुठं आहे, केदारनाथ कुठं आहे, काशी कुठं आहे, त्याला काहीच माहित नसतं. कारण त्याचं साध्य हे त्याचं साधन असतं. मी जे करतोय हेच माझं परमेश्वर आहे, मला एवढंच माहितीये. तो म्हणतो की त्याचं हे एक नाव घेतलं तर मला लोक पैसे देतात, पण तो कोण आहे याची मला ओळख नाहीये. त्या माणसाला विचारलं, कोण आहे सांग बरं बाबा. अमुक अमुक देवतेच्या नावाने पैसे मागितले, ही देवता कोण आहे, तर त्याला उत्तर नाही देता येणार, कारण त्याला माहित नाहीये. त्याला एवढंच माहितीये की तू एवढं म्हण की तुझं अडचण दूर होणार आहे. मग एवढं सोपं गोष्ट असताना आपण साधारण मनुष्य ती अवघड का करून ठेवतो. त्यांच्या घरात कुठं देवघर आहे, त्यांच्या घरात कुठं पूजा आहे, कुठं अर्चा आहे. ज्या रस्त्यावरती ज्या झाडाखाली झोपतात तेच त्यांचं घर असतं, त्याच्यात देवघर नसतंच. निसर्गाच्या सानिध्यात झोपतात, त्यांना कशाची चिंता नसते, चोरीची चिंताच नसते. मग असं असताना त्याचं भगवंत रक्षण करत असतो. मग आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तरी आपण दुःखी असतो.
त्यांना रोग काही झाला तर त्यांचं 5 रुपयात कार्ड करून काम होतं ससूनमध्ये. आणि आपल्या मात्र सगळ्या तपासण्या होतात. आपण कधी विचार करतो का की त्यांना नसेल का? आपण इतकं चांगलं हायजेनिक अन्न खातोय. आता अगदी जे म्हणतो सेंद्रिय पिकवलेलं खातोय. त्या लोकांना कुठलं सेंद्रिय? तुम्हाला नको असलेलं, तुम्हाला जास्त झालेलं गोष्ट तुम्ही त्यांना देता आणि त्यांच्यावरती त्यांचं शरीर सुदृढ राहतं. आपल्याकडच्या घरातल्या स्त्रियांना मूल होत नाही म्हणून 2-2, 4-4 लाखाची ट्रीटमेंट घ्यायला लागते. त्यांना लागत नाही. तुम्ही रस्त्यावर त्या सिग्नलला बघा 4-4, 5-5 मुलं त्या बाईच्या कडेला असतात. त्या बाईकडे बघितलं तर अंगात ताकद आहे, शक्ती आहे, काहीही नसतं तरी भगवंत बरोबर तिला ठेवत असतो, त्या मुलांनाही ठेवत असतो. नाकामध्ये शेंबूड त्या मुलाच्या गळत असतो तरी आपण आपल्या मुलाला आलं की किती डर्टी म्हणून लगेच हे करतो. तसं काही नाही. विचारधारा लक्षात घ्या. साध्य काय आहे आणि साधना काय आहे? आणि हेच भगवंत अर्जुनाला सांगतायत. अर्जुना, तुझा बघाचा दृष्टिकोन तू बदललास तर तुझा युद्ध सोपं होणार आहे. पण तुझा तो दृष्टिकोन बदलला नाहीस तर तू युद्ध करू शकणार नाहीयेस. कारण तू साधनेत अडकलेला आहेस, साध्यामध्ये अडकलेला नाहीयेस. आणि तू साधने मार्गे सगळ्यांचा विचार करत बसतात. ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, तो काय म्हणेल, तो कसा करेल. पण ते करत नाहीयेत हे तुझ्या लक्षात येत नाहीये तरी तू स्थितप्रज्ञ हुशार आहेस म्हणून तुझ्या लक्षात येत नाहीये का? आता तर तुला मी समजेल अशा भाषेत सांगतोय. समाजाला समजेल अशा भाषेत, कारण ठरलेलंच होतं. अर्जुनानी त्याला सांगायचंच असं होतं. भगवद्गीतेत प्रश्नच कृष्णाला असे विचारायचे होते की पुढं कित्येक काळ, वर्षानुवर्ष, हजारो वर्ष लोकांना त्यांच्या अडचणींचं सोल्युशन पाहिजे. तुझा मुलगा हा तुझाच आहे, त्याला शिकवलंस का? कुठे शिकवायचा प्रयत्न केलास? गर्भावस्थेत असताना तू त्याला अर्धवट बायकोला सांगितलंस, त्यांनी अर्धवटपणे ऐकलं. ते पूर्ण ऐकायला नको? अर्जुनाला त्या क्षणी त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं नाही. कुठली गोष्ट कुठल्या वेळी कोणाशी कशी बोलावी हे सुद्धा कळणं गरजेचं असतं. नंतर आपल्याला माहितीये युद्धामध्ये अभिमन्यूचं काय झालं. साधनेत अडकला अर्जुन, नात्यात अडकला अर्जुन, मनाची ढासळलं. कारण काम, क्रोध, क्रोधिष्ठ झाला, राग आला. पण त्याला माहिती होतं ज्याच्यावर राग आला ते माझे तातश्री आहेत, ज्याच्यावर राग आला ते माझे गुरु आहेत. आणि म्हणून मी ह्या रागाचं रूपांतर रोगात झालं. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखादी गोष्ट पटली नाही तर राग येतो. पण ते राग आपण तो व्यवस्थित वेळेमध्ये जर शांत केला नाही तर त्याचं रोगात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. आणि आज हे सगळ्यात मोठं कॅन्सरचं कारण आहे. कारण मनुष्य आलेला राग बोलून दाखवत नाही, तो मनामध्ये दाबून ठेवतो. आणि ते जे विचार उत्पन्न होतात हे त्या रोगाला, त्या कॅन्सरच्या सेल्सला, पेशींना आमंत्रित करण्यासाठी खाद्य पुरेसं असतं. तुम्ही मोकळे व्हा. तुमच्याकडे काही कशाचीही गरज लागत नाही. भगवद्गीता आत्मसंयम योग वाचायचा कर्मयोगामधनं की कर्म काय करायचं आहे, किती करायचं आहे, तो योगाचं साध्यच केलेलं नाही तर संन्यास त्यातनं मोकळत नाही. दिवाळी आली, सगळे फटाके घ्यायचे, सगळे हे घ्यायचं आहे, मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, फक्त याच्या पाठीला मनुष्य जातो. भगवंताला छान वस्त्र घ्यायचे आहेत, आज दिवाळी आहे, मला कपडे घेतलेले आहेत, घरात साड्या घेतलेल्या आहेत, घरातल्या देवदेवतांना सुद्धा नवीन कपडे घेतलेले आहेत. तुम्ही म्हणाल खरंच किती छान वाटतं दीपावलीमध्ये. भगवंतांनी कुठं सांगितलं मला अमुक घे? संतांनी सांगितलंच नसतं देव भावाचा भुकेला. त्यांनी सांगितलं असतं देव हा कपड्यांचा भुकेला. ते नाहीच आहे. आपण कायम लक्षात गेलं पाहिजे, बाह्य स्वरूपात भगवंतांनी कधी सांगितलेलं नाहीये. बाह्य स्वरूपामध्ये जो मनुष्य अडकतो
त्याचं आयुष्य कधीही मार्गस्थ अवस्थेत जात नाही. जो बाह्य अवस्थेत अडकला त्याची कधीही उत्तम गती प्राप्त होत नाही. मग अंतर्मन जर त्याचं स्वच्छ आहे तर त्याला कपड्यांची गरज लागत नाही. सजवलं कोणी? तू सजवलंस. उत्तम नैवेद्य कोणी केला? घरातल्या गृहिणींनी केला. उत्तम नैवेद्य केला, प्रसन्न वातावरण वाटलं. पण खातंय कोण? आपणच खातो. भगवंत खात नाही. नामदेवांना परीक्षा द्यायला लागली दूध प्यायले म्हणून पांडुरंग. तसंही घडू शकतं. म्हणून ती साध्यामध्ये येणारं उदाहरण आहे नामदेवांचं, साधनेमध्ये येणारं नाहीये. साधना वडिलांनी केली पण प्राप्त नाही झालं. पण भगवंताला मनापासून समर्पित झाले, साध्य झालं. समर्पित होणं हे गरजेचं आहे. मग इथं भगवंताला अर्जुन सांगतायत की हे मधुकरा, हे केशवा, तुला जर साध्य करायचं असेल तर मी फक्त मोकळा झालो तर म्हणजे मी मोकळं काय करू? माझे विचार मोकळे करू? मी हे आता हातात घेतलेली शस्त्र ही खाली ठेवू का? मोकळी करू म्हणजे काय करू? मग भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अरे ही मोकळी शस्त्र खाली ठेवणं म्हणजे मोकळं होणं नाहीये. ते कर्तव्य आहे, ते कर्म आहे. उचललं कोणी? तू उचललंस. तुम्ही युद्ध ठरवलं. मी तर मिटवायला गेलो होतो. उचललं तू. इथं येऊ का? तुला काय म्हटलं होतं? तू काय मला मागितलंस की तू माझा सारथी हो, मी आलो. तू असं म्हणलास का की मधुसूदना मला हे युद्ध नकोय, मला करायचं नाहीये, मी करणार नाहीये, तू ह्याच्यातनं मार्ग काढ. मी तेव्हा काढला असता, तू काहीच बोलला नाहीस. तू म्हटलं माझा सारथी हो, मी म्हटलं ठीक आहे. म्हणून माझी नारायणी सेना त्याला दिली आणि मी तुझ्या बरोबर आलो. माझं काय चुकलं? कारण तुझ्या आतमध्ये भरलेला आहे, प्रतिशोध भरलेला आहे, राज्य भरलेलं आहे. आई वडिलांना, यांचा भावंडांचा, बायकोचा झालेला अपमान तुझ्या मनामध्ये भरलेला आहे. मग ही प्रतिशोधाची आग तुला इथं घेऊन आलेली आहे. आणि मग ह्याचं जर तू सगळं घेऊनच आलेला आहे, हा संसार तुझ्या देहामधनं तू जर या धर्मक्षेत्रावरती घेऊन आलेला आहे तर तो मोकळा नको करायला का? ज्या बायकोचा बदला घेण्यासाठी तू तिथं तेव्हा दरबारामध्ये चिडून प्रतिज्ञा करतोस, जो भाऊ तुझी मांडी फोडायची प्रतिज्ञा करतोस, हे तुम्ही इथं घेऊन आलेला आहात. हे तुम्हाला मोकळं करायचंय. त्याच्याशिवाय तुम्ही त्या केलेल्या वचनातनं आणि कर्मातनं मोकळे होणार नाही आहात. कृष्णाची भीती कशी होती बघा. दोन्ही गोष्टी त्याला साध्य करायचं होतं. अर्जुनाला मोकळंही करायचं होतं आणि त्याला अशी भीती पण होती की मी ह्याला सांगायचो आणि हा नेमका म्हणायचा बाबा ठीक आहे तर आता तू सांगतो म्हणतोस तसं मी आता युद्ध मिटवून टाकतो, मला काही नको, जातो. हे कृष्णाला नको होतं. कृष्णाला माहिती होतं ह्यांना समोरच्यांना मारणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी त्याला त्याच्यामध्ये सांगणं गरजेचं असतं. झालं. अर्जुन म्हणला की मधुसूदना तू बरोबर म्हणतोयस, तू म्हणतोस तसंच मी करतो. तू योग्य वेळी सांगितलंस, माझ्या उशिरा लक्षात आलं. आता मला त्याचा स्वीकार करायची संधी तू दे. आणि श्रीकृष्ण सांगतो हे कशाला आले? हे तुझ्या बरोबर सैन्य कशाला आलंय? या तुझ्या बरोबर आलेल्या प्रत्येक सैन्याच्या सैनिकाच्या, तुझ्या बरोबर असलेल्या प्रत्येक योद्ध्याचं कर्माचं कारण तू ठरणार आहेस. कारण ज्या घटनेसाठी तू त्यांना इथं एकत्र केलेलं आहे, ज्याच्यासाठी तू बोलवलंय, ती जर तू कृती केलीच नाहीस तर तुझीच प्रजा तुला शंड म्हणेल. आता श्रीकृष्णाला द्वंद्व झालं होतं तयार. हा आता म्हणतोय की तुझ्यासारखंच करतो, हा आता पूर्णच म्हणायचा, हा उतरून सुद्धा जाऊन सांगू शकेल. पण नाही, आता ह्याला परत भडकवणं गरजेचं आहे आणि परत जागेवर ठेवणंही गरजेचं आहे. म्हणजे समाजाला ज्ञान पोचवणं पण गरजेचं आहे आणि हे पण साध्य करणं गरजेचं आहे. तू असं कसं टाकतोस? क्षत्रियस तू. क्षत्रियांनी एकदा प्रतिज्ञा घेतली की त्यांनी पूर्ण करायलाच पाहिजे. विसरलास का धर्म?
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, विसरलास धर्म, विसरलास? अरे तू मला समर्पित हो, मी नाही कुठं म्हणतोय, धर्मानी हो. बघा गणित कसं मांडलं बघा. आधी म्हटलं बाजूला बाह्य अवस्थेत उभा आहे कृष्ण, भगवंत उभा आहे, तुझ्याकडे आत यायला तयार आहे, तुझ्या देहामध्ये शिरायला तयार आहे. फक्त देहातलं सगळं काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार सगळं टाकून दे. हा भगवंत तुझ्यामध्ये शिरायला तयार आहे. आणि आता भगवंत शिरावा म्हणून अर्जुन तयार झाला, तर सांगतो तुझं कर्तव्य विसरलास. तू तू जे कोण आहेस, जिथं जन्म घेतलायस, ती वीरता तू विसरलास. जी शस्त्र तू प्राप्त केलेली आहेस, त्या शस्त्राचा तू अपमान करतोय. ती घेतलीस कशासाठी? पाशुपात अस्त्र कशासाठी घेतलंस? इंद्राकडनं घेतलेली अस्त्र कशासाठी घेतलीस? त्याचा मान नको राखायला. ते घेऊन करणार काय त्याचं तू? आपल्या घरामध्ये गोष्ट जर तुम्ही वापरणारच नसाल, तर तुम्ही ती घेऊन उपयोग काय? ती पडून नष्ट होणार आहे. आणि पडून नष्ट झालेली गोष्ट ही एकतर वास तरी येतो किंवा त्याला गंज तरी लागतो. ही शस्त्र तू घेतलेली आहेस आणि तू वीर आहेस. आधी लढ, आधी तुझं कर्तव्य पूर्ण कर. तिथे मी तुझ्या बरोबर आहे ना. आणि ते पूर्ण केल्यानंतर तुझ्या देहामधलं असलेलं सर्व राग, लोभ आणि अहंकार हा तिथे गळून पडेल, या भूमीवर गळून पडेल. आणि मला खात्री होईल की मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये शिरू शकतोस. ही पावती आहे ती. असं नाही तू येऊ शकत, असं मी तुला कसं घेऊ? म्हणजे लोकांना आपण शब्द द्यायचा आणि नंतर म्हणायचं नाही, आम्ही करू शकत नाही. असं थोडंच चालेल, तसं नाही चालणार. म्हणला कर्तव्य पूर्ण कर. प्रत्येक मनुष्याने जीवनामध्ये त्याचं कर्तव्य उत्तम प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेव, उत्तम कर्म हे मूळ पुरुषाचं लक्षण आहे. कर्त्या पुरुषाचं लक्षण उत्तम कर्म करणं हे आहे. इथं भगवंतानी हे सांगायचं एक कारण दुसरं सुद्धा असं होतं की गतजन्मीमध्ये झाडामागनं बाण मारला होता आणि एक दोष त्याच्या माथी लागला होता. नंतर झाला तो, पण माथी लागला. भगवंताला त्याच्यासाठी भोग भोगायला लागला आणि लागणार होता या जन्मी. कृष्णाला ते मनामध्ये बसलेलं होतं, मी पूर्वकर्मात केलेलं कर्म मला अजून त्याचं फळ फेडायचं आहे. भगवंताला सुटलं नाही. ही त्याची बोच होतीच. आणि ही बोच धरूनच हा अर्जुनाला सांगत होता. वागताना सुद्धा मनभान, देहभान, कर्मभान, ज्ञानभान ठेवून मनुष्याला वागलं पाहिजे. ज्या अनुषंगाने संपत्ती जमवली जाते, त्याच अनुषंगाने ती संपत्ती जाते. म्हणून रोग आणि भोग ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांचा हात धरून येतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या प्रकारे मनुष्य भोग कमवतो, भोग घेतो, अति गोड खाल्ल्याचा भोग घेतला की तुम्हाला इकडे आपण रोग, आपण म्हणतो की इकडं साखर वाढली, अमुक जाड झाला, ते झालं, असं झालं. अति संपत्ती जमा केली तरी ती संपत्तीने रोग उत्पन्न होतो, विचार उत्पन्न होतात. ही सांभाळू कशी, कुठं ठेवू? पण लोभ जात नाही. आणि मागच्या भागात सांगितलं, चुकीच्या मार्गाने जमा केलेली संपत्ती आणि त्याच्यापासून जर तुम्ही कुठली वास्तू घेत असाल किंवा वास्तू घेतली असेल, तर ह्याच्यासारखा महाभयंकर दोष आपल्या शास्त्रामध्ये दुसरा कुठलाही नाही. दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याची फसवणूक करून आपण जी संपत्ती कमवतो, ही तुमची रोगांमध्ये आणि भोगांमध्ये जाते. हे भगवंतानी ह्या आत्मसंयम योगात सांगितलंय. अर्जुना, तुला मिळालेली संपत्ती ही किती आहे, काय आहे? काय होतं तेव्हा त्यांच्याकडं? तेवढे हत्ती घोडे होते, तेवढी संपत्ती होती तर नव्हती. आणि जरी असली आणि तू जरी संन्यास घेतलास तरी तू अशी ती टाकून जाऊ शकत नाहीस.
आणि जर टाकून द्यायची असेल तर कमवलीच कशाला होतीस तू? आणि ज्यांच्यासाठी कमवली होतीस त्यांना तू ती सांगणं तरी गरजेचं आहे. मनुष्यानी, घरातल्या कर्त्या पुरुषांनी गर्भगणित अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या वरती अवलंबून असलेली आपल्या कौटुंबिक माणसांचं कसं होईल हा त्यांनी विचार करणं गरजेचं असतं. इथं अर्जुनाला जरी क्रिया करायला सांगितली तरीही आपल्यालाही एक म्हणतात ना की लेकी बोले सुने लागे, तसं ती ही भगवद्गीतेतलं बोल आहे की तिथं जरी सांगितले तरी ते आपण घ्यायचंय. तू करतायस ना, तुझं काम आहे तुझ्या मुलांना आणि हे करायला सांभाळणं. कारण जे तू उत्पन्न केलेलं आहेस ते जर तू वाढवू शकलं नाही तर त्याच्यासारखं मोठं वाईट कर्म ते कुठलं नाही. नुसतं झाड आणायचं, त्याचं वृक्षारोपण करायचं आणि निघून जायचं तसं नाही होत. त्याची देखभाल करायची, त्याची पूर्ण बघायची, ही सोय तुम्हाला बघणं गरजेचं असतं. ती जर तुम्ही केली नाही तर तुमच्या त्या उत्तम कर्मामध्ये गणलं जात नाही, त्याचा दोष तुमच्या अंगी येतो. गाय दिलीत दुसऱ्याला घेऊन, त्याची चाऱ्याची सोय केलीत का? गाय दान केली, गोदान केलं, पण त्या गायीची चाऱ्याची सोय केलीत का? म्हणजे 40,000 रुपयाची गाय द्यायची आणि 5,000 रुपये ती व्यक्तीची जर परिस्थिती नसेल तर तो कसं खायला घालेल? वाईट कर्मामध्ये तुमच्या ती गणना होते. गायी केल्याचं पुण्य लागत नाही. अर्जुनाला भगवंतानी इथं सांगितलंय, तू जे केलंयस हे सगळं तुझं पाठीमागं आलेलं आहे ना, हे तू पहिलं मोकळं कर. इथं पाणी ठेव. हे इथं इथं सोडलं, तिथं सोडलं. शास्त्रामध्ये संकल्प कशासाठी सांगितलेला आहे? नुसतं भगवंता आपण जातो तीर्थक्षेत्री, माझ्या मुलाचं लग्न ठरू दे, पुढच्या वेळी परत येईन, मग सुनेला घेऊन येईन, अमुक करीन तमुक करीन. संकल्पच नसेल तर ती गोष्टच पूर्ण होत नाही. कुठलीही गोष्ट करताना संकल्प हवी. इथं भगवान समोर उभे होते, अर्जुनाला सांगत होते तू फक्त संकल्प कर, कर्म कर, बाकी मी बघतो. हे जे आहे एवढंच तू कर. हा मार्गच इथनं जाणार आहे, कारण हा तुझा कर्तव्याचा मार्ग आहे. तू क्षत्रिय आहेस, हा धर्माचा मार्ग आहे. तुझं धर्मालाच कडे पाठ फिरवलीस तर लोकांपुढे मी उदाहरण काय देणार? समाज काय उदाहरण घेईल? ज्यांनी इंद्राला हरवलं, ज्यांनी शंकराला युद्ध करून पाशुपात अस्त्र मिळवलं, तो पाठ फिरवून पळून गेला आणि संन्यासी झाला, असं लोकांसमोर उदाहरण ठेवायचं का? आणि अशाच मी सारथ्य केलं हे लोकांना सांगायचं का? तुला लक्षात येत नाहीये का अर्जुना, तुझी कुठं चूक होतीये? पण अर्जुन हा इतका गोंधळलेला जीव असतो. पण तो भगवंता, अरे हे जर मी संपत्ती जमा करताना सगळ्या गोष्टी माझ्याकडं उभ्या असताना तू माझा मित्र म्हणून वावरत होतास रे, तू माझ्या बरोबर होतास, हे ज्ञान तू मला जर तेव्हा दिलं असतंस तर कदाचित मी आज कशात अडकलो नसतो आणि मी मोकळा झालो असतो. भगवान श्रीकृष्ण ह्याला उत्तम उत्तर देतात की भगवंत मनुष्याला त्याच वेळी भेटतो, त्याच वेळी त्याला मनुष्याला भगवंताची गरज असते, नाही तर भगवंत प्राप्ती जीवनात होत नाही. भगवंत प्राप्ती ज्या व्यक्तीला होते, ज्या मनुष्याला होते, याचा अर्थ इतकं झालेलं आहे की साक्षात भगवंताला आता तुमची दखल घ्यायला लागली, तेव्हा भगवंताचं दर्शन होतं, नाही तर भगवंताचं दर्शन होत नाही. रावणाचा अतिरेक झाला तेव्हा प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. भगवंताला यायला लागलं स्वतःला, अतिरेक झाला. म्हणून भगवंताला आपण समोर बघायचं, आपल्या आतमध्ये बघायचं आहे. म्हणून माऊलींनी सुद्धा सांगितलं की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. दुसरं अजून त्यांनी पसायदानामध्ये सांगितलेलं आहे, खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रती वाढो. भगवद्गीतेतलंच वाक्य आहे. मनुष्य हा उत्तमच असतो, तो घडतो त्याला माहित नसतं, त्याला घडवलं जातं. चोर हा जन्मता चोर नसतो. हुशार माणूस हा जन्मताच हुशार नसतो,
संस्कार केले जातात. मग आपण कशा प्रकारे संस्कार करतोय, आपण एखादं झाड कसं वाढवतोय, आपण आपल्या मुलांना कसं वाढवतो आहे, त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवतोय, ह्याच्यावरती तुम्हाला त्या मुलाला, त्या देहाला ही भगवंताची प्राप्ती होते. नुसतं पुराणे वाचले की भगवंताची प्राप्ती होते, घरात अमुक पूजा करा, तमुक करा, हे झालं की भगवंताची प्राप्ती होते, होत नाही. आतमध्ये असलेलं रीत करणं गरजेचं आहे. मला गरजच नाहीये या गोष्टींची, कशाचीच गरज नसते. भगवंताची तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची ना, आत्मसंयम योग सांगितलेला आहे. संयम पाहिजे आहे आत्म्यावरती. मग त्याची प्राप्ती करायची जर तुम्हाला आहे ना, तर तुम्हाला मला काय सोडता येईल आणि मी आजपासनं मी कशात अडकणार नाही, हे जर तुमच्या लक्षात आलं तर भगवंताच्या ओढीने, भगवंताच्या मार्गावरती, मी भगवंता भेटेल ह्या मार्गावर म्हणत नाहीये, भगवंताच्या मार्गावरती म्हणतोय, जो त्यांनी दाखवून दिलेला आहे. समर्थ रामदास स्वामी मारुती रायांना झोळीत घेऊन फिरायचे, चला 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 फिरायला चला चला. आणि मग ते धान्य झालं 5 मिनिटं, किती ती मूर्ती एवढी भरायची, म्हणजे बस 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 चला आता रिटर्न चला, परत चला. एकरूपता. अति घेतलं असतं तर नासलं असतं, खराब झालं असतं, किडे लागले असते. पाहिजे तेवढंच घेतलं, बाकी झोळी मोकळी, खुंटीवर टांगलेली. मग आपली झोळी तशीच पाहिजे. किती घ्यायचं आणि ती टांगतानाच त्यातलं रीत होणं गरजेचं आहे. पण आज आपल्या घरामध्ये कुंट्याच नाही आहेत, टांगणार कुठं? किती गोष्टी, ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत नाही त्या गोष्टी आपण घरामध्ये साठवून ठेवतो, त्याची गरजच नसते. किती भांडी अशी असतात आणि त्यातल्या 4च भांडी असतात तरी झोपडीतली बाई सुखी संसार करते, आणि आपल्याकडे एवढं सगळे निर्लिप्त तवे असे हे असून घरातली स्त्री मनाने विचारांनी शांत राहू शकत नाही. म्हणजे कुठंतरी आपल्यात जास्त भरलं जात आहे, जास्त आहे. भगवंत सांगतायत तू रीत कर. त्या लोकांकडे झोपडीत देवघर नसतं. का नसतं? कारण भगवंतच त्यांच्या बरोबर असतो. देवघर कसं असेल? मग ज्याच्या बरोबर भगवंत आहे त्याला कशाचीच गरज लागत नाही. त्यांच्या मीठ भाकरीमध्ये जी चव आहे ती आपल्या 5 स्टार हॉटेल मधल्या अंदाज नाही. कारण का? 5 स्टार मध्ये भगवंत नाहीये, इथं भगवंत आहे. मातीशी जोडलेली आहेत ते. आपण गॅसवर अगदी ती पातळ पोळी खातो, तिथं बघा कुठेतरी रस्त्याच्या बाजूला ते गवतामध्ये त्या 3 विटा मांडून तो चूल पेटलेली असते आणि किती आनंदाने खात असतात. कधी गेलात तरी देतात. त्यांची मुलं तशीच बाहेर खेळत असतात, तुटलेल्या खेळण्यानिशी खेळत असतात. कारण चांगलं बघायची सवयच नाही, त्यांना माहीतच नाही की हे उत्तम खेळणं आहे, खेळणं असं असतं हे त्यांना माहीतच नसतं. जे तुम्ही तुटलेलं दिला, जर पंखा जर दिला, तुटलेलं विमान दिलं, तर त्याला वाटतं की हा एकाच पंखाचा आहे, असंच आहे. कारण तो अडकलेला नाहीये. पण आपल्या इथं गाडीमधलं एक चाक तुटलं तर पोरग भोकाड पसरतं लगेच, मला बाबा तुटलं हे माझा आणून दे, आपण देतो. आज तुम्ही अजून दम करता. मग आपण कुठं थांबायचं आहे? आपण आपल्या मुलांना उत्तम द्यायचा प्रयत्न करत असतो, अगदी निश्चित आहे. पण जर तुम्ही ते देता आणि जर मुलगा वाया गेला आणि नंतर लक्षात आलं की नाही आपण तेव्हा द्यायला नव्हतं पाहिजे होतं, म्हणजे ह्याला कळलं, पण ती वेळ निघून गेलेली असते. मातीच्या खेळणीमध्ये सुद्धा ती आता दिवाळी झाली, मातीच्या किल्ल्यामधची सर आता बाजारात किती उत्तम रेडीमेड किल्ले असेल तर त्याला येईल का? म्हणून जो मातीशी जुळलेला आहे त्यातनं धान्य उघडतं, त्याच्यातच तुम्ही बीज पेरलं, त्याच्यातच आळीव पेरलं तर त्याच्यातच नवी उत्पत्ती होते. तुम्ही जर कृत्रिम घरात आणून ठेवलं तर त्याच्यात उत्पत्ती होणार नाही. अर्थ असा, मातीशी त्या जुळलं तर उत्पत्ती विचारांची सुद्धा चांगली होणार आहे. अन्यथा फक्त दर्शन नाही तर आयुष्य हे प्रदर्शन आहे. आज इथं थांबू. श्रीराम.